नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत, तुम्हाला जरी नवीन रेशन कार्ड काढायचं आहे, तुम्हाला जरी नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करायचा आहे, तर यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, काय क्रायटेरिया आहे, कोणती प्रोसेस वापरावी लागते, याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या स्कीम आणि योजनांची माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर जाणून घेऊया की तुम्ही नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कशा पद्धतीने प्रोसेस वापरून तुमचं नवीन रेशन कार्ड आणि कोणते डॉक्युमेंट वापरून तुमचं नवीन रेशन कार्ड हे काढू शकता मित्रांनो। नवीन रेशन कार्ड काढायचे असेल किंवा रेशन कार्डमध्ये नवीन नाव टाकायचे असेल किंवा नाव दुरुस्ती करायचे असेल किंवा नाव कमी करायचे असेल, रेशन कार्ड विभक्त करायचे असेल, अशा वेळी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते। परंतु साधारण लोकांना माहीतच नसतं की नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि रेशन कार्डमध्ये नाव ॲड करायला किंवा कमी करायला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात। मित्रांनो, तुम्हाला एक अपडेट सांगून देतो की तुम्हाला जरी आता नवीन रेशन कार्डमध्ये नाव टाकायचं असेल किंवा नवीन रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचं असेल किंवा जुन्या रेशन कार्डमध्ये नाव टाकायचं असेल आणि जुन्या रेशन कार्डमध्ये नाव कमी करायचं असेल, तर ही जी प्रोसेस आहे ती आता ऑनलाईन पद्धतीने केली जाते। मेरा रेशन जे ॲप आहे ते ॲप वापरून तुम्ही घरी बसल्या तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव ॲड किंवा नाव कमी करू शकता मित्रांनो। तुम्हाला जरी नवीन नाव ॲड करायचं आहे आणि कमी करायचं आहे आणि जरी माहीत नसेल तर याची ए टू जेड प्रोसेस मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवून अपलोड केलेली। सो तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या तुमच्या रेशन कार्डमध्ये नाव कमी किंवा ॲड करू शकता मित्रांनो। त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल किंवा वरती आय बटनमध्ये देऊन देईल। सो तिथे जाऊन व्हिजिट करून तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्या रेशन कार्डमध्ये नाव ॲड करू शकतात किंवा कमी करू शकता मित्रांनो। तुम्हाला जर कायमस्वरूपी एखाद्या गावाचा रहिवासी व्हायचे असेल तर सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे रेशन कार्ड समजले जाते। तुमचं जर का त्या गावाचे रेशन कार्ड असेल तर समजून घ्या की तुम्ही त्या गावाचे रहिवासी आहात। तर अशा परिस्थितीत प्रत्येकाला नवीन रेशन कार्ड एक काढावे लागत असतं। रेशन कार्ड काढण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे डॉक्युमेंट आहेत त्याची सविस्तरपणे माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला जर नवीन रेशन कार्ड काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला विहित नमुन्यातील एक अर्ज असेल, त्या अर्जाची PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। सो तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून ती PDF प्रिंट करू शकता। त्यानंतर अर्जदार त्याच्या नावे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसल्याचे प्रतिज्ञापत्र, राहत्या घराचं वीज बिलाची छायांकित प्रत, रहिवासीबाबतचा पुरावा, स्वतःच्या घराचा उतारा किंवा त्याचा उतारा देऊ शकतात। आणि तुम्ही जरी भाडेतत्वावर राहत असाल तर तुमच्यावर जी कर पावती असते ती तुम्ही देऊ शकता। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागेल, आधार कार्डचे झेरॉक्स लागतील, मतदान कार्ड झेरॉक्स लागेल, अर्जदार भाड्याच्या घरात राहत असल्यास घर मालकाचे संमतीपत्र लागेल, राष्ट्रीयकृत बँकेत जरी खातं असेल तुमचं तर ते पासबुक लागेल। त्यानंतर गॅस एजन्सीचा दाखला जर गॅस असेल तर, त्यानंतर तलाठी किंवा मंडळ अधिकारी जो चौकशी अहवाल असेल तो तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचा आहे। तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला नवीन रेशन कार्ड अर्ज करण्यासाठी लागणार आहे मित्रांनो। तर एवढे डॉक्युमेंट तुम्ही जमा करून तुम्हाला जो अर्जाचा फॉर्मॅट आहे तो PDF स्वरूपात मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या। त्या अर्जाच्या फॉर्मॅटसोबत हे सगळे डॉक्युमेंट जोडा। त्यानंतर तो अर्ज व्यवस्थितरित्या भरून घ्या। त्यानंतर तुमच्या तहसील कार्यालयाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये तो अर्ज जमा करून द्या मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतात घर बसल्या मित्रांनो। ही माहिती जरी तुम्हाला खरंच आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।